श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तर आज आहे फायनली माझा डिस्चार्जचा दिवस. चौथ्या दिवशी डिस्चार्ज होणार होता, पण माझा बीपी हाय असल्यामुळे एक दिवस लेट डिस्चार्ज झाला 5व्या दिवशी. आणि खूप एक्सायटेड होते, त्याच्यामुळे पटापटा आवरायला घेतलं. खूप पण नीटच झोपलेली, कारण घरी सगळ्यांना आवरायचं होतं म्हणून. करण आला आणि मग आम्ही एक छोटीशी क्लिप घेतली बाळाची त्याची. पूच्या वेळी पण मी याच बेडवरती बसल्यानंतर फोटो काढलेले, त्यामुळे यावेळी पण या बेडबरोबर फोटो काढले. आणि जनरल वॉर्डला मी बाय बाय केलं, कारण की प्रायव्हेट रूम घेण्याचा काही संबंधच नव्हता, एवढे काही पेशंट नव्हते. त्यामुळे आम्ही जनरल वॉर्डच खूप छान जास्त जागा यूज केली त्याची प्रायव्हेट रूमसारखी. आणि मग ड्रेसिंग करण्यासाठी मी थांबले, ड्रेसिंग वगैरे केली, सोय काढली हाताची आणि मग आम्ही निघालो घरी. घरी खूप छान आवरावर केलेली करणच्या फ्रेंडनी, माझ्या नंदूबाईंनी आणि माझ्या नंदीच्या एका मुलांनी सुद्धा. आणि हे जे मॅट आहे रांगोळी मॅट वेलकमचं, हे मी प्रेग्नन्सीमध्ये बनवलेलं. थोडंफार जे काम राहिलेलं ते करणच्या आत्याने पूर्ण केलं. आल्यानंतर आमचं छान असं औक्षण झालं आणि मग आम्ही घरात आलो. सर्वांनी मिळून खूप छान डेकोरेशन केलं, त्याबद्दल खरंच सर्वांना धन्यवाद. कुहूचे पाऊल आहेत, कारण की बाळाचे तर पावलाचे ठसे घेतलेच, त्याचबरोबर कुहूचे पण घेतले. घरात आल्यानंतर स्वामींना नमस्कार केला, लांबूनच केला, कारण की विटाळ असतो, सुखद विटाळ. नंतरला केक कटिंग केला, हा पण केक फौजी केकचाच होता. नंतर मग थोडे फॅमिली फोटोज काढले आणि बाळाला झोपी घातलं, कारण की संध्याकाळी 5वी पूजन होतं. पंजी आजी आली बाळाला भेटायला, मग बाळ पण पंजाजीकडे बघत होता. बाळासाठी मी ब्रेस्ट मिल्क काढून ठेवलेलं बॉटलमध्ये, ते बघितल्यानंतर कुहू ते मागायला लागली, मग तिला गायचं दूध त्या बॉटलमध्ये ओतून दिलं. वेलकम आणि 5वी पूजनचं एकाच दिवशी आल्यामुळे खूप गडबड झाली, तरी आई गावात गेल्या, सर्व सामान आणलं. आईंनी सटवाई आणली, परत बाळाला बाळ वगैरे काय काय होतं ते नवीन आणलं. बाळाच्या मावशी आजीने म्हणजेच करणच्या मावशीने सुद्धा बाळाला मुद्या आणल्या कानातल्या. माहेरच्या सासरच्या दोन्ही पद्धत मिळून मग 5वी पूजन केलं आणि मांडलेल्यापैकी बऱ्यापैकी सामान बाळाच्या आत्यानेच आणलं. 5वी खूप छान पद्धतीने पार पडली. पूजनच्या ॲड्रेसची लिंक पाहिजे असेल कमेंट करा.